हाय पॅरेंट्स, आता घरीच मुलांना तुम्ही फोनिक्स साऊंड शिकवा. तुम्हाला महागडे क्लासेस लावायची गरज नाही. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडलाच तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला भेटतील. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलची प्लेलिस्टला एकदा व्हिजिट करा. तिथे तुम्हाला मराठीशी रिलेटेड ही व्हिडिओ भेटणार आहेत भरपूर सारे, आणि इंग्लिशचे आहेत, मॅथचे आहेत. तुम्ही एकदा प्लेलिस्टला जरूर व्हिजिट करा. मराठीचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतील, तसे सगळेच व्हिडिओ आवडतील, तर नक्कीच एकदा प्लेलिस्टला व्हिजिट करा. सो मला काय म्हणायचंय की क्लासेस लावायची गरज नाही, तुम्ही स्वतः शिका आणि मग मुलांना एक्सप्लेन करा. क्लासेसपेक्षा जर कधीही आई ही बेस्टच शिकवेल असं मला वाटतं. आणि थोडासा त्रास काढा. तुमच्या मुलाचं जर बेसिक क्लिअर झालं तर तो पुढे जाऊन तुम्हालाच त्रास कमी होणार आहे. सो बेसिक वर तुम्ही जास्त भर द्या. ओके, मला काय म्हणायचं, आपली मराठी भाषा आहे ती खूपच छान आहे. त्याच्यामध्ये आपण जे बोलतो तेच आपण लिहितो. जर आपण मराठीमध्ये अ बोललो तर आपण लिहितानाही अच लिहिणार आहे. पण जर इंग्लिशमध्ये तुम्ही अ बोललात, तुम्हाला लिहिताना यू लिहायचा आहे, अ लिहायचा नाही आहे. अशी ती लँग्वेज आहे, थोडीशी कन्फ्युजिंग आहे. पण जर तुम्ही तुमच्या मुलांचं बेसिक क्लिअर केलं तर त्यांना ती इझी जाणार आहे. आणि आपल्या वेळेस आपण असं काही शिकलो नव्हतो. फोनिक्स साऊंड्स वगैरे आपण तसंच वाचायला शिकलेलो. बऱ्याच आपण काय केलेलं की मराठीमध्ये मराठीचे जे स्वर आणि व्यंजन आहेत त्यांची इंग्लिश बाराखडी शिकलो आणि त्यानुसार वाचायला शिकलो. मी तरी तशीच शिकले आहे. तुम्ही कसे शिकलात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता काय होतंय, मुलांना आपण हे सगळं शिकवण्याची गरज भासते, कारण की आपल्या वेळेस एकच सब्जेक्ट होता आपल्याला. आता त्यांना सगळेच सब्जेक्ट इंग्लिश मधून आहे. त्यामुळे त्यांना त्या लँग्वेजच्या एकदम जवळ गेलं पाहिजे, ती मुळापासून समजून घेतली पाहिजे. तेव्हाच ती त्यांना इझी जाणार आहे. आणि त्याची फर्स्ट स्टेप, पहिली पायरी आहे ती म्हणजे फोनिक्स साऊंड. प्रत्येक लेटरचा जो काही साऊंड आहे, जो काही उच्चार आवाज आहे, तो मुलांना माहीतच पाहिजे. तो आला तर ते इझिली वाचणार आहे आणि वाचता आल्यावर ते लिहिणारही खूप इझिली आहे. या सगळ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही जरूर पहा. सो चला, वॉवेलचे आपण साऊंड, वॉवेल आणि कॉन्सोनंट ह्या दोघांचे मिळून आपण आज साऊंड पाहणार आहोत. मी इथे वेगळे लिहिले आहेत, पण शिकवताना मी माझ्या मुलाला सगळे 26 लाईनीतच शिकवले आहेत. पण हे जे वॉवेल आहेत 5, त्यांचे एकापेक्षा जास्त साऊंड असतात, त्यामुळे मी ते इकडे लिहिलेले आहेत. बाकी काही नाही, कारण त्यांना इकडे लिहायचं. पण शिकवताना आपल्याला त्यांना फक्त शॉर्ट साऊंडच सुरुवातीला शिकवायचं आहे. मुलाला जास्त कन्फ्युज करायचं नाही. सो पाहूया आता साऊंड. एसेस ऍपल. बोलताना तुम्हाला कायम एला ऍज बोलायचंय. ए हा लेटर आहे. तुम्हाला लिहिताना मुलाला ए लिहायचंय, पण त्याला वाचताना काय वाचायचंय, त्याला बी सेज ब. त्याला वाचताना ब वाचायचंय, पण जेव्हा ब हा उच्चार होईल तेव्हा त्याला बी लिहायचंय. हळूहळू त्याला कळणार आहे. त्यासाठी पहिले त्याला साऊंड करून घ्या. बी सेज ब ब ब. बॅट. सी सेज क क क. कॅट. सुरुवातीला सीचा फक्त एकच साऊंड शिकवायचा आहे. मुलाला जास्त कन्फ्युज करायचं नाही, मुलांवर जास्त बर्डन द्यायचं नाही आपल्याला. डी सेज ड ड ड डॉग. एफ सेज फ फ फ फॅन. तुम्ही एफ सेज असंही सांगू शकतात जर मुलाला समजलं तर. मी माझ्या मुलाला डायरेक्ट एफ सेज फर्स्ट सांगितलं, कारण की मी मराठीचा आधार घेऊन त्याला इंग्लिश शिकवलं. आणि तो खूप छान रीड करतो आणि स्पेलिंगही न रट्टा मारता न पाठ करता लिहितो. सो तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या मुलांची, तेही तसेच लिहितील. जी सेज ग ग ग गन. जीचे पण 2 साऊंड असतात, पण सध्या त्यांना एकच शिकवायचं आहे. जी सेज ग ग गन. एस सेज ह ह ह हॅट. इथे मी एकच एक्झाम्पल दिले. मुलांना तुम्हाला एकापेक्षा जास्त एक्झाम्पल नंतर प्रॅक्टिससाठी द्यायचे आहेत. एस सेज ह ह ह हॅट. जे सेज, सॉरी आय राहिला आणि ई पण राहिलाय. ई सेज ए ए ए एग. आय सेज ई ई ई इग्लू. ई आणि आय मध्ये मुले नेहमी कन्फ्युज होतात, तर तिथे जास्त कॉन्सन्ट्रेट करा. ई सेज ए आणि आय सेज ई. एस सेज ह ह ह हॅट. आयचं झालंय आपला. आय सेज ई इग्लू. जे सेज ज ज ज जॅम. के सेज क क क किंग किंवा काईट. केचा पण साऊंड क येतो, सीकेचा पण साऊंड क येतो. तो मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. आता सीकेचं सांगायची गरज नाही मुलांना. सीचा साऊंड क येणार आणि केचा पण कच येणार. एल सेज ल ल. समजलं तर सांगा, नाही तर काही टेन्शन नाही. एल सेज ल ल ल लायन. एम सेज समजलं तर ठीक आहे, नाही तर एम सेज म म म मँगो. एन सेज समजलं तर ठीक, नाही तर एन सेज न न न नेट. मी माझ्या मुलाला एम सेज म आणि एन सेज न सांगितलं आहे, काही फरक पडत नाही. ओ सेज आ आ आ ऑरेंज. पी सेज प प प
पॅरेट. फक्त सगळ्याचा साऊंड बोलताना आपल्याला शॉर्ट बोलायचं. मी सगळ्यांचे पाय मोडलेले तुम्ही बघितलं असेल. सगळ्यांचे पाय मोडलेले म्हणजे आपल्याला उच्चार लांब करायचं नाही जसं मराठीत करतो. प न म असा उच्चार करायचा नाही, तुम्हाला शॉर्ट उच्चार करायचा. पी से प प पॅरेट. पेन. क्यू से क्वा क्व क्वीन. आर से र र आलं तर ठीक नाही. आर से र र र रॅट. एस से नाही तर एस से स स स सन. समजलं तर जरूर सांगा. एस से नाही समजलं तर स सांगितलं तरी एवढा काही डिफरन्स येत नाही. एस से किंवा एस से स स स सन. टी से ट ट ट ट. यू से अ अम्ब्रेला. व्ही आणि व्ही आणि डब्ल्यू दोघांचा पण साऊंड वच येतो, पण आपले जे लिप्स असतात त्याच्या मुवमेंटवरून मुलांना ते कळतं की तिथे व्ही लिहायचंय का डब्ल्यू लिहायचंय. तुम्ही स्वतः बोलून पहा. व्ही सेज व वॅन. आपलं तोंड उघडतंय असं. आणि जेव्हा आपण डब्ल्यू सेज व बोलतो तेव्हा आपले लिप्स आहेत ते सर्कलमध्ये होतात. वॉच. डब्ल्यू सेज व वॉच. एक्स एक्स किंवा ज दोन साऊंड आहेत. एक्स एक्स कशामध्ये एक्सरे मध्ये आणि ज कशामध्ये झेरॉक्स मध्ये. झेड से ज ज ज झेब्रा. हे जे 26 लेटर आहेत त्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आणि प्रत्येक लेटरचा साऊंड हा मुलांना प्रॉपर आलाच पाहिजे. त्याचं त्यांना खूप हेल्प होणार आहे. पुढे रिडिंग त्यांना इझिली जाणार आहे. साऊंड त्यांना लेटरचे प्रत्येक माहीत असल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जेव्हा मुलं नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर हे 3 वर्ष तुमच्याकडे असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला मुलांचे फोनिकचे साऊंड करून घ्यायचे. 2 लेटर 3 लेटर वर काढायचे. पण हे सगळं कधी होणार जेव्हा त्यांना प्रॉपर साऊंड येत असेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही फॉलो करा. आणि असेच आपला दुसरा जो आधीचा व्हिडिओ आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तीही तुम्ही पहा. तो थोडा जास्त डीप मध्ये आहे. सो तुम्ही तो पहा. तुम्हाला त्याच्यातूनही भरपूर सारं नॉलेज मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके बाय.